संसरण सम्यक प्रकारे, सरण म्हणजे सरणे, सम्यक प्रकारे म्हणजे उत्तम प्रकारे, सरण म्हणजे सरकणे, बाजूला सरकणे, जिथे आहे तिथून बाजूला सरकणे. सृष्टी निर्मितीचे मूलभूत तत्व अनादीचे 4 पदार्थ, जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर. तर हे 4 पदार्थ मूळचेच अनादीचे स्वयंभू आपापल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी कारणामध्ये विद्यमान होते. ते कारणातून कार्याला कशा प्रकारे आले, जिथे होते तिथून ते बाजूला कसे सरकले, याविषयीचं निरूपण केलेलं हे प्रकरण आहे. ते कारणात कोठे होते आणि कार्याला कसे आले. कारणोद्भवम कार्यम, कारणापासून उद्भवतं त्याला म्हणतात कार्य. अर्थात सृष्टीची निर्मिती, संसरण म्हणजे सृष्टीची निर्मिती. सृजने, सृजन म्हणजे निर्माण होणे, उत्पन्न होणे. ते एकाएक नाही झालं, अकस्मात नाही झालं, कारणात नव्हतं ना कार्यात आपोआप आलं असं नाही झालं. तर कारणात होतं, जिथे होतं तिथून ते कारणातून कार्याला आलं, म्हणजे तिथून ते बाजूला सरकलं. सरण, सरणे, आपण म्हणतो सरला म्हणजे मृत्यू पावला. मृत्यू पावला म्हणजे विनाश नाही झाला, तर एका देहातून दुसऱ्या देहात सरकला म्हणून सरला म्हणतो. बाजूला सरक आपण म्हणतो, सरक म्हणजे इथून तिथे जा. जिथे होते 4 पदार्थ कारणात तिथून ते बाजूला सरकले, ही सृष्टीची निर्मिती आहे. सूत्रपाठात केशिराज भासांनी अन्वय संबंध लावताना 9 प्रकरणांचा आधी संहार आणि नंतर संसरण प्रकरण घेतलेलं आहे. तर संहार या प्रकरणात सृष्टीचा प्रलय कसा होतो याबद्दल सांगितलेलं आहे, आणि मग पुन्हा सृष्टीचा प्रलय, विनाश, ह्रास झाल्यानंतर सृष्टीची रचना होते किंवा नाही याच्या समाधानासाठी पुढे संसरण प्रकरण मांडलेलं आहे, म्हणजे सृष्टीची उत्पत्ती पुन्हा होते. तर मागच्या संहार या प्रकरणाच्या शेवटी अनादी अविद्यायुक्त जीव माया स्वरूपी असेती असं म्हटलं की सृष्टीचा संहार जेव्हा होतो तेव्हा अनादीच्याच अविद्येने युक्त असलेले जे जीव आहे, नित्य केवळ शुद्धतम चेतनेचे गोळे, हे माया स्वरूपी असेती म्हटलं, मायेच्या स्वरूपात असतात सृष्टी संहाराच्या पश्चात. मग ते संपूर्ण जीव माया स्वरूपामध्ये, ते समग्र माया जी आहे अनंत ब्रह्मांडी एकची माया, हरित माया, तिच्या स्वरूपात असतात काय नाही. म्हणून त्या समाधानासाठी सांगतात संसरण प्रकरणातलं पहिलं वचन, त्याचा अन्वय संबंध, की माया स्वरूपी एकदेशी तम असे. अनादी अविद्या युक्त जीव माया स्वरूपी असे, ती मायेच्या स्वरूपात असतात. पण मायेच्या नेमका कोणत्या प्रदेशात असतात, कोठे असतात? समग्र अनंत ब्रह्मांडी एकची माया त्या हरितवर्णाच्या मायेत असतात काय, तर नाही. तर माया स्वरूपी एकदेशी तम असे. माया म्हणजे अनंत ब्रह्मांड व्यापक हरितवर्णाची भरीव चेतन गोलाकार सूक्ष्म स्वरूप अशी ती अव्यक्त भावरूप पदार्थ आहे, त्रिगुणात्मक पंचप्रकारात्मक सामर्थ्याने संयुक्तिक असलेला. तिचीच शब्दे माया बोली जे चैतन्य देवता होय परी परमेश्वरू नव्हे. का चैतन्य माया विदेह पराशक्ती या पंचविध नामना त्या मायेला आहेत. त्या माया स्वरूपी तिच्या स्वयमेव रूपम सस्वरूपम, तिच्या स्वतःच्या स्वरूपात एकदेशी, एक देश आहे, एक विभाग आहे, तो तम असे, तो तम प्रदेश आहे. तम म्हणजे अंधकार. तर काळ्या वर्णाचा तो भरीव चेतन गोलाकार प्रदेश आहे, तो तिच्या स्वरूपाचाच एक विभाग आहे.
तिच्या स्वरूपात तो स्वतंत्र नाही आहे, तिच्या स्वरूपाशी अखंड आहे. जसं आपल्या शरीरावरती स्तनावर काळा ढीग असतो, तो शरीराचाच भाग असतो, तसा तो हरित वर्णाच्या अनंत ब्रह्मांड व्यापक मायेच्या स्वरूपावरती काळ्या रंगाचा एक तम नावाचा प्रदेश आहे, विभाग आहे. तर तम नावाचा एक विभाग सांगितला. सांगण्याचं कारण काय, का तो तम प्रदेश रिकामाच असतो म्हणून सांगतात. तमो निमग्न जीव माया स्वरूपी असेती. माया स्वरूपी एक देशी तम असे, जो तम प्रदेश सांगितला, त्या तमो निमग्न, त्या तम प्रदेशामध्ये निरतिशयसी मग्न म्हणजे हरपले जीव माया स्वरूपी असेती, मायेच्या स्वरूपात असतात. यथा जलचरे, समुद्रामध्ये जसे जलचर प्राणी हरवून गेलेले असतात, तसे अनंत जीव, असंख्यात जीव मायेच्या तम प्रदेशामध्ये हरपून गेलेले असतात. आणि निमग्न म्हणजे निरतिशयशी मग्न, जीव नित्य केवळ म्हणून, केवळ म्हणजे तेथं दुसरे नाही, सुख नाही, दुःख नाही, सामर्थ्य नाही, ज्ञान नाही, अज्ञान, आत्यंतिक नेणीव ते अज्ञान, काही एक माहिती नाही, मग्न, स्वतः ते जणू हरपल्यागत स्वतःला हे निमग्न असतात. आता तम प्रदेशामध्ये निमग्न झालेले जे जीव आहे ते माया स्वरूपामध्ये राहतात हे सांगितलं. तर त्या ठिकाणी ते जीव नेहमीच राहतात काय, कायमच तिथे असतात का, म्हणून पुढच्या वचनात सांगतात की परमेश्वर प्रवृत्ती माया तमो निमग्ना जीवा चैतन्यमहम ऐसे उपजवी. परमेश्वराच्या प्रवृत्तीस्तव माया म्हणजे हरित माया, अनंत ब्रह्मांड व्यापक हरित माया तमो निमग्ना जीवा, तम प्रदेशामध्ये निरतिशयसी मग्न झालेल्या जीवा म्हणजे जीवांना, म्हणजे अनंत जीवांना, चैतन्यम अहम, मी चैतन्य आहे, ऐसे उपजवी, असं उपजवते, अशी भावना त्यांच्या ठिकाणी निर्माण करवते. म्हणजे संहाराच्या पश्चात मायेच्या तम प्रदेशात राहण्याचा जो कालावधी आहे तो ज्येष्णा दिवस तेष्णी रात्र, जेवढा दिवस तेवढी रात्र. तर जितका काळ सृष्टीच्या रचनेला लागलेला होता मागे, तितकाच काळ ते सृष्टीच्या संहारोपरांत मायेच्या तम स्वरूपात असले तम प्रदेशात राहतात. आणि मग तो काळ संपुष्टात आला, तो कालावधी लोटला गेला की परमेश्वराला परत पुन्हा फिरून सृष्टी निर्माण करावयाची प्रवृत्ती होते. आणि ती गोस्फुरणेने ती माया नित्य संबंधाला असल्यामुळे परमेश्वराच्या अव्यक्त स्वरूपाशी तिला ती जाणवली जाते. आणि मग ती परमेश्वराची सृष्टी रचनेची प्रवृत्ती मायेने जाणल्याबरोबरच ती त्या तिच्या तम प्रदेशामध्ये निमग्न असलेल्या जीवांना चैतन्य ते मीच आहे अशी भावना निर्माण करवते. म्हणजे ती भावना निर्माण करवण्यासाठी काय करते मग, तर ती अनंत जीव आहेत आणि जीव जेवढा आहे 100 ब्रह्मांड व्यापक भरीव चेतन गोलाकार आकाराचा, तेवढेच 100 ब्रह्मांड व्यापक भरीव चेतन गोलाकार आकाराचे आपल्या स्वरूपाचे अंश स्वरूपातून विभक्त करते, तुकडे. जितके जीव तितके, म्हणजे अनंत जीव तर अनंत अंश तुकडे, म्हणजे चैतन्यांश. ती चैतन्य देवता होय परी परमेश्वर नव्हे, ती अनंत ब्रह्मांडी एकची माया, ते चैतन्य मायेचे चैतन्यांश मायांश विभक्त करते. आणि त्यांना ती त्या तम प्रदेशामध्ये संचार करते. आणि तम प्रदेशात प्रत्येक जीवाला एक एक चैतन्यांश लावते. आणि चैतन्यांश जीवाला लागल्यानंतर जीव
त्या चैतन्य मायेच्या अंशामध्ये तादात्म्य पावतो. तत् आत्म्य, तोच मी आहे. कारण त्याच्या स्पर्शजन्य सुखाची अनुभूती त्याला होते. चैतन्य सुख आहे, सुखमय आहे तो पदार्थ, तो मायेचा अंश आहे. जीव सुखदुःख विरहित आहे, अज्ञान आहे आणि पराधीन आहे. तो अधीन होऊन जातो त्याला आणि तो तादात्म्य पाहून त्याच्यामध्ये तो रसमग्न होतो, तल्लीन होतो. त्याची भावदशा होते की मी तसाच आहे. कसा आहे? चैतन्य अंशाला जो अनुभव आहे सुखमय भावाचा, तोच अनुभव त्याला आत्मसात होतो. यालाच चैतन्यमहम असे उपजवणे म्हटलेलं आहे. ही भावदशा अनुभवाची जीवाच्या स्वरूपी निर्माण होणे हे चैतन्यमहम उपजवणे आहे. आता ही माया अशी भावना जीवाच्या ठिकाणी का निर्माण करवते? आणि माया केवळ अशी भावनाच निर्माण करवते काय फक्त? म्हणून सांगतात की माया आधी स्वतः विकरते आणि मग ती विकरल्यानंतर त्याला तशी भावना निर्माण करवते. ती भावना फक्त निर्माण करीत नाही तर त्या ठिकाणून काढण्यासाठी आणखी ती गर्भाष्टक न्यायानुसार इतर सुद्धा कार्य करते. ते पुढील वचनात सांगतात. माया जीवाते विकरे संचरे विये प्रसवे हालवी डोसली उघडी लोटी. माया आता इथे या वचनात तम माया म्हटलाय, मागील वचनात हरित माया म्हटलं. माया स्वरूपी एकदेशी तम असे इथे माया स्वरूपी इथे हरित माया म्हटलं, अनंत ब्रह्मांड व्यापक. आणि एकदेशी तम असे ती तमो माया. आणि तमो निमग्न जीव माया स्वरूपी असे ती इथे तमो निमग्न तम मायेला आणि माया स्वरूपी म्हणजे तम मायेच्या स्वरूपात असतात. पण परमेश्वर प्रवृत्ती माया तमो निमग्न जीवा इथे माया अनंत ब्रह्मांड व्यापक हरित मायेला म्हटलेला आहे. आणि माया जीवा ते विकरे या वचनात माया तम मायेला म्हटलेला आहे. माया जीवा ते विकरे म्हणजे माया म्हणजे ही तम माया. जीवाते म्हणजे जीवाप्रती, जीवांकरिता म्हणजे जीवांना त्या ठिकाणाहून हलवण्याकरिता, बाहेर काढण्याकरिता. विकरे म्हणजे आपण स्वयं विकरते. म्हणजे संहार कार्य संपल्यानंतर तिच्यामध्ये जी स्तब्धता आलेली होती, शांत क्षीणल्या चैतन्य विसावा होय. चैतन्य माया सृष्टीचा व्यापार करून क्षीणलेली असते, तिला विसावा होतो, ती विश्रांती पावते. ती विश्रांत झालेली असते, स्तब्ध स्वतःच्या स्वरूपात. परमेश्वराच्या प्रवृत्तीची ओळख सारत असते ती आज्ञेची, की केव्हा परमेश्वराला सृष्टी निर्माण करावायची इच्छा होईल अशी. आणि ती स्तब्धता, ती शांती तिच्यातली जाऊन तिच्यात कार्य करण्याची चंचलता निर्माण होते. संचरे मग ते विकरते आणि जीवालाही विकरवते. तर तममाया विकरली आणि जीवही विकरला. जसं पाण्याच्या तळ्यामध्ये पानं पडलेले आहेत झाडाचे आणि तळ अत्यंत संथ आहे आणि अनेक पानं पडलेले आहे सुकलेले झाडाचे. ते पाणी जर दगड टाकून हलवलं तर ते पानं सुद्धा हलतात. तसं तो दगड म्हणजे परमेश्वराची प्रवृत्ती एक प्रकारे. तो परमेश्वराने मायेला जाणवली सृष्टी निर्माण करायची. मग ते पाणी हलणे म्हणजे माया विकरणे आणि तिच्यासोबत माया जीवाते विकरे, जीवांनाही विकरवते म्हणजे ते पानं हलणे. संचरे म्हणजे मी चैतन्य आहे असं भावना बाळगण्यासाठी ती जीवांना प्रेरणा प्रदान करते. म्हणजे तिचा चैतन्यांश संचार करते. ती भावना निर्माण एरवीच होईल का? काहीतरी कार्य घटित होईल, क्रिया होईल तरच होईल. चैतन्यांश लावल्यानंतर चैतन्यांशाच्या ठिकाणी तो जीव तादात्म्य पाहून मी चैतन्य आहे असा अंदुकसा भाव निर्माण होतो. अजून पूर्ण तादात्म्य पावत नाही, थोडासा त्याच्यात तो तादात्म्य पावतो. सुरुवात झाली आता इथे.
माया जीवाते विकरे संचरेच्या वेळेला चैतन्यमम असा भाव बाळगण्याची सुरुवात झाली. आता तो हळूहळू दृढ होईल. गर्भाष्टक न्याय म्हणजे 8 प्रकारचा जो प्रकार आहे जीवाला जन्माला घालण्याचा, त्यात विये म्हणजे त्यांना ती वियते म्हणजे जन्माला घालण्यासाठी तम प्रदेशाच्या द्वाराजवळ घेऊन आणते. या तम प्रदेशाची जी मर्यादा आहे त्या मर्यादेच्या जवळ सगळ्या जीवांना घेऊन येते ती, अनंत जीवांना. प्रसवे म्हणजे प्रसृत होते, म्हणजे तिचा गर्भ धारण केलेला होता ना सृष्टी संहाराच्या अंती. सर्व जीव जे आहे महासंहारी अवघे जीव एक वाट नाही जे ती एका ठिकाणी नेले जातात त्या तम प्रदेशात, तर ती प्रसृत होते. म्हणजे तिच्या तम प्रदेश रूप गर्भातून ती त्यांना बाहेर लोटण्याचं काम करण्यासाठी प्रवृत्त होते. मग प्रसवे म्हणजे प्रसृत होते म्हणजे जीवाचं अर्ध स्वरूप तमाच्या बाहेर आणि अर्ध आत अशी निर्मिती करते घटनेची ती. हलवी म्हणजे तिथे त्यांना हलवते. आता ती हे योनी द्वाराजवळ जसं आलेलं आहे वासरू, अर्ध आत आहे अर्ध बाहेर आहे, मग ती गाय हलवते तशी हलवते म्हणजे हलव करते. ती तर मूळ सृष्टीला, प्रथम सृष्टीला जीवांना ते अनंत ब्रह्मांडात पाठवण्याकरता हलव करून त्यांची वाटणी करते, सारखे वाटे करते. अनंत ब्रह्मांड आहेत तर अनंत ब्रह्मांडात अनंत जीवांना घालायचं आहे तर त्यांचे सारखे वाटे करते हलव करून. आणि प्रवाहिक सृष्ट्यांच्या संहाराच्या अंती जे जीव ज्या ब्रह्मांडात होते मागील सृष्टीच्या संहार काळी त्या जीवांना त्या ब्रह्मांडातच घालण्यासाठी एका ठिकाणी वाटे करून ठेवते, सारखे निवडून ठेवते हलव करून, आणि त्या ब्रह्मांडाच्या सन्मुख त्यांना करते. डोसली म्हणजे डोचलणे म्हणजे सावध करणे, डोचलणे. जसं तुम्ही गर्दी आहे, गर्दीमध्ये पुढे जायचं आहे, समोरच्या व्यक्तीला तुम्ही डोचलतात म्हणजे सावध करतात, चल पुढे हो. तसं ती डोसली म्हणजे त्यांना सावध करते. कशाबद्दल? मागच्या सृष्टीत सांगितलं परमेश्वर प्रवृत्ती माया व्यवहार वश विद्यात्मक जीव चैतन्य महम ऐसे उपजवी. चैतन्य महम असं उपजवायचं आहे तिला. मग ते उपजवण्यासाठी मागे सांगितलं या सूत्रामध्ये माया जीवाते विक्रे संचरे, तर संचरेच्या वेळेला ती चैतन्यांश लावून तिने संचार केला. चैतन्य मम असा भाव उपजवण्यासाठी तो भाव त्याच्या ठिकाणी अंधुकसा निर्माण झालेला होता, तो अध्यास सुरुवात झाली होती. ते आता त्याला टोचलते म्हणजे सावध करते आता परिपूर्ण रूपाने. तो तादात्म्य पावतो त्याच्यामध्ये, एकरूप रसरूप होऊन जातो, तल्लीन चैतन्य अंशाच्या सुखात, की त्याने आता ते चैतन्यमय अशी भावना दृढतमरित्या धारण करावी यासाठी ती त्याला डोचली म्हणजे सावध करते, प्रेरणा देते, चेष्टकत्व करते चैतन्य अंशाच्या द्वारा. म्हणजे संचरेच्या विश्रांतीच्या वेळेस, प्रक्रियेच्या वेळेस जी चैतन्यांश अशी अंधुकशी भावदशा निर्माण झालेली होती, चैतन्य महम भाव सुखानुभूती, ती त्याची पुनरावृत्ती आता पुन्हा अधिक तीव्रतेने, प्रकर्षाने जीवाला जाणीव करून देते. त्याला म्हटलंय डोचली. उघडी, उघडी म्हणजे उघडते, उघडणे म्हणजे बाहेर टाकणे. जसं चंदन उगाडतो तर लाकडातून चंदनाचा अर्क आपण बाहेर टाकतो. विये प्रस्वे, अर्ध बाहेर अर्ध आत. विये प्रस्वे प्रसृत होते, ती स्वतः गर्भधारणा आली आहे त्यांना ती आता बाहेर काढण्यासाठी सज्ज होते. डोसली हलवा हलव करते, निवळा निवळ ज्या ब्रह्मांडाचे त्या ब्रह्मांड. आता उघडी म्हणजे त्यांना उघडते म्हणजे अर्ध राहिलेलं जे तिच्या तम प्रदेशातलं स्वरूप आहे ते तमाच्या बाहेर काढते, त्याला म्हणताय उघडी. आणि मग त्यांना तमातून ती पृथक करते म्हणजे वेगळं करते. आणि लोटी, या लोटी 2 प्रकारच्या आहे. ती तमातून हरितात लोटते, हरित मायेच्या पटांगणात,
आणि हरित मायेच्या पटांगणातून ज्या ब्रह्मांडीचे त्या ब्रह्मांडी लोटी. पण अजून ते दुसरी लोटी जी आहे लोटण्याची प्रक्रिया ज्या त्या ब्रह्मांडीची ती त्यात माया स्वरूपेचेनी आधारे उभिली लिंग देहाची उडाडे. मायेच्या हरित स्वरूपाच्या आश्रयाने अजून तिथे लिंग देह निर्माण होतो. अजून जीव मायेच्या तमाच्या बाहेर आणि ब्रह्मांडांच्या पलीकडे मायेच्या हरित पटावर आलेला आहे. मैदानात सगळे जीव आलेले आहेत. आणि मग तिथे माया दत्त सामर्थ्याने त्या चैतन्य अंशाच्या द्वारा जे सामर्थ्य दिलेले गेलेलं आहे जीवाला, त्याने विश्वादी खालील कर्मभूमीच्या शेवटील यक्षिणीपर्यंत असलेल्या 9 स्थानातील 81 कोटी सव्वा लक्ष 9 देवतांचे 81 कोटी सव्वा लक्ष 9 मळ म्हणजे सूक्ष्म शरीर तो निर्माण करतो आणि त्या शरीरामध्ये प्रवेश करतो आणि त्याच्यात तादात्म्य पावतो. त्या समग्र विश्वेपासून तर कर्मभूमीच्या शेवटील यक्षिणीपर्यंतच्या देवतांच्या मळांच्या सांघाताला समुदायाला लिंगदेह म्हटलेलं आहे. सूक्ष्म प्रपंच म्हटलेलं आहे का मळ म्हटलेलं आहे ते देवतांचे. सकळ देवता मळ वेष्टीत जीव स्वरूप होतं आणि त्याला लिंगदेह म्हटलं जातं. लिंग म्हणजे अनादीची अविद्या जी काळ्या वर्णाचं चिन्ह मूळ जीव स्वरूपात त्यावर लागलेलं जे देह म्हणजे सूक्ष्म शरीर सूक्ष्म प्रपंचाचं ते लिंगदेह बोलीचे. त्याला धातुभूते तत्वे यांची या सूक्ष्म तन्मात्रा या ते लिंगदेह बोलीचे असं म्हटलेलं आहे. धातुभूते तत्वे तर धातू विश्वेचा मळ, भूते अष्टव्यवहारांचा मळ, तत्वे हे अष्टव्यवहारांच्या खालील शिराब्दीच्या नारायणापासून यक्षिणी शेवटील कर्मभूमीच्या यक्षिणीपर्यंतच्या देवतांचे मळ त्यांना धातुभूत तत्व म्हटलेलं आहे. आणि मग सकळ देवतामळ वेष्टीत झाला की जीवाला त्या हरित मायेच्या स्वरूपातून ज्या ब्रह्मांडातले म्हणजे पूर्वीच्या सृष्टी संहाराच्या वेळेला जे जीव ज्या ब्रह्मांडात होते त्यांचे एक दुसऱ्याची ऋणानुबंध होते. या ब्रह्मांडातले त्या ब्रह्मांडात जन्माला घातले जात नाही. म्हणून ज्या त्या ब्रह्मांडातले ज्या त्या ब्रह्मांडात मागोते जैसी असली तैसी सृष्टी रची. मागे जशी सृष्टीची रचना होती जे जीव ज्या कर्मफळात होते चतुर्विध कर्मफळाला जातात स्वर्ग नरक कर्मभूमी मोक्ष त्यांना त्या कर्मफळामध्ये संपादन करते.